गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महात्मा गांधी जयंती निमित्त क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक महाविद्यालयाचे गोदावरी नदी स्वच्छता अभियान। क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत महात्मा गांधी जयंती नाशिक येथील गंगा घाटावर साजरी करण्यात आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून महाविद्यालयातर्फे गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता अभियान, हाच गोदा सन्मान, पानवेल मुक्त गोदांसारखे विविध उपक्रम सार्वजनिक ठिकाणी प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे। या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी सत्य, अहिंसा, सद्भावना अशी गांधीजींची विचारसरणी ही तरुण वर्गाला प्रेरणादायक असून यशस्वी होण्यासाठी दिशादर्शक ठरू शकते असे प्रतिपादन केले। वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर धीरज झालटे यांनी गंगा घाट परिसरात उपस्थित असणाऱ्या लोकांना स्वच्छतेविषयी आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर शरद काकड यांनी केले। या प्रसंगी विभाग प्रमुख डॉक्टर विजय नवकुडकर, डॉक्टर नंदादेवी बोरसे, डॉक्टर हेमंत शिंदे, डॉक्टर लीना महाजन, डॉक्टर जयश्री पाटील, डॉक्टर शिवाजी पवार, डॉक्टर बाळासाहेब चकोर, डॉक्टर अविनाश घोळवे, डॉक्टर आशाली खारके, शिक्षकेतर कर्मचारी सोमनाथ धात्रक, संजय सानप, ज्ञानेश्वर सानप, विलास कातकाडे, भगवान भोई यांच्यासह NSS स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गौरी पटांगण, गांधी तलाव आणि रामकुंड येथे सर्व सहभागी प्राध्यापक वर्ग व स्वयंसेवकांतर्फे निर्माल्य संकलन करून फुलाचा व दशक्रिया विधीत कापलेल्या केसांचा कचरा याबाबतची स्वच्छता केली आहे। गोदाघाट परिसरात स्वयंसेवकांतर्फे महात्मा गांधी यांच्या विचारांचे आणि स्वच्छतेविषयी पोस्टर बनवून पोस्टर रॅली काढण्यात आली। तसेच रामकुंड, गांधी तलाव, गौरी पटांगण येथे पथनाट्य सादर करून स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांनी नागरिकांना संदेश दिला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर शरद काकड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राचार्य समीर शेख, डॉक्टर संध्या सोनकांबळे, डॉक्टर संदीप चव्हाण, प्राचार्य वैशाली राऊत, स्वयंसेवक अक्षय सोमवंशी, दुर्वेश भामरे, प्रणय करडक, अथर्व पाटील, निलेश पगार, विष्णू महाजन, स्मिता लहामगे, भक्ती बोडके, शुभांगी गामने आदींनी परिश्रम घेतले। माझ्या दारात काय कचरा टाकतोय? तुझ्या दारात नाही टाकलाय, पण माझ्या दारात टाकलाय ना। तुला घंटागाडी आली होती कळत नाही का? अगं मी घंटागाडीतच कचरा टाकला होता, उरला होता टाकला कचरा। पण माझ्या दारात कशाला टाकला तू? अगं तुझं घर काय सोन्याचं आहे का? हो आहे सोन्याचा। रस्ता का तुझ्या बापाचा आहे का? ए तू माझ्या बापाला ओळखत नाही? हा बरे आली, माझ्या बापाला ओळखत नाही कळलं? ऐकलत का? ऐकलत का? ही 6वी बघा काय बोलतेय। 6वी कोणाला म्हणते? 8वी पासून 8वी। काय झालं? मी दारात कचरा टाकलाय, घरात नाही। काय झालं? तुमची बायको बघा बरं माझ्या दारात येऊन कचरा टाकतोय। कचरा का टाकला? मी रिक्षा दारात टाकलाय कचरा। ऐकलं का? इकडे या बरं। काय झालं? हा बघा ना कचरा। तुला काय अक्कल बिक्कल आहे का? मेंटल चालू कचरा गाडी येऊन गेली ना, त्याच्यात टाकायचा काय कचरा? माझं पूर्ण ऐकून घ्या की या बायाने आपल्या दारात येऊन कचरा टाकलाय। वहिनी गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग भाऊ मी पण इथं। भाऊ गुड मॉर्निंग। तुम्ही काय गुड मॉर्निंग करत बसले? या बायाने आपल्या दारात कचरा टाकलाय, तुम्ही बोला ना तिला काहीतरी। का टाकला कचरा तुम्ही इथं? मी तुमच्या घरात नाही, दारात टाकलाय, रस्त्यावर टाकलाय। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।